स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे मित्रांनो। पुढील वर्षी म्हणजे 2025 साली राज्यात नवीन 50,000 जागांची मेगा भरती होणार आहे मित्रांनो। त्याबाबतची संपूर्ण अपडेट माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे मित्रांनो। कोणत्या विभागात किती जागांची जाहिराती प्रसिद्ध करण्यात येणार आहे व कधीपर्यंत ही भरती प्रक्रिया पूर्ण करणार आहे त्याबाबतची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे। नमस्कार मित्रांनो, मी भूषण BW एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती मी आपलं स्वागत करतो। मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। आणि मित्रांनो, खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनलची सुद्धा लिंक दिलेली आहे, ते सुद्धा तुम्ही चॅनल जॉईन करून घ्या। या चॅनलवरती आपण नवनवीन अपडेट माहितीही शेअर करत असतो। तर बघा मित्रांनो, राज्यात नववर्षात 50,000 पदांची मेगा भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारमार्फत घेण्यात येणार आहे। यामध्ये विविध विभागांच्या पदांचा समावेश असणार आहे। MPSC मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक, शिक्षक, आरोग्य विभाग आणि पशुसंवर्धन विभागाची ही यामध्ये भरती प्रक्रिया होणार आहे। तर बघा, पहिल्यांदा अपडेट काय पूर्ण बघून घेऊया। तर बघा मित्रांनो, राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना सुरू केली होती। त्या अंतर्गत दरवर्षी 10 लाख सुशिक्षित तरुणींना विविध कार्यक्रम किंवा शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापनेमध्ये 6 महिन्यांसाठी प्रशिक्षण घेता येणार आहे। त्यासाठी 6 ते 10 हजार पर्यंत विद्यावेतन हे देण्यात येत आहे। पण मित्रांनो बघा, पण तसेच शासकीय विभागांमध्ये रिक्त पदे भरणे सुद्धा आवश्यक असल्याची बाब समोर आली आहे। या पार्श्वभूमीवर आता शासकीय विभागांमध्ये रिक्त पदांची भरती पुढील 5 वर्षात टप्प्याटप्प्याने भरली जाणार आहे। दुसरीकडे यावर्षी 30,000 शिक्षकांची भरती करण्याचे सुद्धा नियोजन झालेले आहे। तर बघा मित्रांनो, शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी खूप महत्त्वाची अपडेट माहिती आहे। त्यांच्यासाठी 30,000 जागांची भरती सुद्धा होणार आहे। त्यानंतर बघा मित्रांनो, आता भरतीचे संभाव्य नियोजन कसे असणार आहे। गृह म्हणजे पोलीस खात्यामध्ये 7,000 पदांची भरती होणार आहे। शिक्षण सेवक म्हणजेच शिक्षक यासाठी 10,000 पदांची भरती होणार आहे। त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था यासाठी 10,000 पदांची भरती होणार आहे व MPSC मार्फत 10,000 व पशुसंवर्धन व अन्न विभागामध्ये 13,000 जागांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारची ही नवीन अपडेट माहिती होती। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट माहिती, नवीन जाहिरातीही घेऊन येत असतो। तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।